तर मस्त असा सुका बनलेला आहे। छान तर्री सुटलेली आहे याला। हे बघा, आता आपण याची रेसिपी पाहूया। तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। मी सुप्रिया आणि सुप्रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायची आहे सुकी मासळी। तर चला त्याची रेसिपी आपण पाहूया। तरी बघा, मी अशी सुकी मासळी घेतलेली आहे। हे असे पीस आहेत वाळलेले। त्याला मी आता याच्यावरती ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यावरती जे एक्स्ट्राचं मीठ आहे हे निघून जाईल। असं सगळे पीस चांगले चोळून घेऊया त्याच्यावरती। आणि हे जर वरचं ही जी साल आहे हे जर तुम्हाला नको असेल तर हे आपण असं, जास्त चिकट असते ही, हे जर नको असेल तर असं हे काढून टाकायचं। तर मी सगळं एक एक काढून घेते याचं। हे बघा, असं चिवट आहे, निघत नाही। असे साल सगळे काढून घ्यायचे एक्स्ट्राचे जे नको आहेत। तर हे बघा, सगळ्या अशा मासळींना ना, सगळ्या मासळीच्या पिसांना मी पीठ चोळून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचे जे कवच आहे ते काढून घेतलेलं आहे। तर आता त्याच्यावरती आपण थोडंसं गरम पाणी घालून हे स्वच्छ धुवून घेऊया। आता याच्यावरती मी थोडंसं कोमट केलेलं पाणी घालून एक 10 मिनिट आपण हे असं ठेवून देऊया, जेणेकरून याच्यावरती जे एक्स्ट्राचं मीठ आहे ते सगळं निघून जाईल आणि मासळी थोडी सॉफ्ट होईल। आता हे असं राहू दे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर इकडे मी कढई ठेवलेली आहे आणि आता आपण गॅस लावून घेऊया। मासळी बनवताना थोडंसं तेल एक्स्ट्रा घालायचं, जेणेकरून त्याची टेस्ट चांगली येते। त्यामुळे मी आता थोडंसं एक्स्ट्रा तेल घालते त्याच्यामध्ये। कांदा भाजता येईल असं तेल आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे। कांदा घालूया बारीक चिरलेला। इकडे मी मोठे 2 कांदे चिरलेले आहेत, दाखवते। इकडे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे घालायचं। या रेसिपीमध्ये कांदा जास्त घालायचा असतो, जेणेकरून त्याची ग्रेव्ही छान होते। तर आता आपण हा कांदा घालून घेऊया। तेल चांगलं तापले, आता त्याच्यामध्ये आपण कांदा चांगला परतून घेऊया। चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजूया आपण। कांदा चांगला भाजून घेऊया, करपवायचा नाही, लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो। तर हे बघा, कांदा चांगला भाजत आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया। 1 टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे बारीक, तोही चांगला भाजूया। हे बघा, कांदा टोमॅटो भाजलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करते। तुम्हाला जसं स्पाइसीनेस हवा तसं तुम्ही लाल तिखट घाला। मी इकडे 3 चमचे लाल तिखट घातलेला आहे। हे चांगलं परतून घेऊया। आता मी इकडे मीठ घातलेलं नाही आहे, कारण मासळीमध्ये मीठ जास्त असतं, त्यामुळे मीठ घालणार नाही आहे मी। कारण ऑलरेडी लाल तिखटमध्ये, घरच्या चटणीमध्ये थोडंसं मीठ आहे, त्यामुळे आता मी घालत नाही आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि ही स्वच्छ गरम पाण्याने आणि पीठ लावून धुतलेली मासळी आता ह्याच्यामध्ये मी हे पीस ॲड करते। एक पीस एका माणसासाठी पुरेसा होतो। हे ओल्या मासळीसारखं जास्त प्रमाणात खात नाहीत, त्यामुळे हे इतके पुरेसे होतात। आता हे एकजीव करूया आणि बारीक गॅसवरती 5 मिनिटं झाकण लावून याला शिजू देऊया।
मासा जर फ्रेश असेल तर हे पटकन शिजून जातं. तर आता हे आपण 5 मिनटं झाकण लावून ठेवूया. गॅस आता मी बारीक करते. आता आपण 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया. आता 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया कसं झालं. तर हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूया. थोडंसंच घातलेलं आहे मी. जेणेकरून हा मासा पटकन शिजून जाईल. तर परत एकदा आपण झाकण लावूया. आपण झाकण उघडून बघूया काय झालंय. हे बघा मस्त असा मासा आपला आता शिजलेला आहे. छान अशी तर्री आलेला आहे. ग्रेव्ही पण एकदम थिक झालेली आहे. आता हा खाण्यासाठी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हे सर्व करूया. छान दिसतोय ना. आता हे आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. तर मस्त असा सुका मासा बनलेला आहे. छान तर्री सुटलेली आहे याला. हे बघा मस्त अशी सुकी मासळी तयार आहे. जर तुम्हाला ही माझी सुकी मासळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला भेटू उद्याच्या नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.